राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच लासलगाव येथील खाजगी कांदा खरेदी केंद्र येथील तसेच मुंबई, सोलापूर, बाहेर राज्यातील बेंगलोर तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक 29 एप्रिल 2024 चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती कशी आहे. सुरुवात करूयात लासलगाव येथील कांदा व्यापारी असोसिएशन पुरस्कृत विनियरा FPC खाजगी कांदा खरेदी केंद्र लासलगाव येथून. तर येथे 355 वाहनांची आवक झाली होती. स्टॉक क्वालिटी कांदे 1500 ते 1780 रुपये क्विंटलपर्यंत विकले. लोडिंग क्वालिटी माल 1270 ते 1380 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सरासरी कांदा 1401 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 900 ते 1250 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 600 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे 50 वाहनांची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1350 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1451 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर सोलापूर येथे 120 गाड्यांची आवक आली होती. गोळा साईज कांद्याचे काही लॉट 1800 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्याखालोखाल मोठे साईज कांदे 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर मुंबई येथे 86 गाड्यांची आवक आली होती. गोळा साईज कांद्याचे काही लॉट 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मोठे साईज कांदे 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी कांदा 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सफेद कांदा 1200 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर बेंगलोर येथे आज टोटल 45,653 गोण्यांची आवक आली होती. 1-2 लॉट महाराष्ट्रातील 1900 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्याखालोखाल मोठे साईज कांदे 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम माल 1300 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर इंदोर मंडी येथे आज लोकल कांदे 1300 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत. ॲव्हरेज कांदे 1000 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 900 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 500 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.